Hello students, in this video we are going to learn practice set number 5.3 of 5th chapter of 8th standard mathematics, expansion and formulae. आता याच्यामध्ये बघा आपण तिसरा पॉइंट घेणार आहोत एक्सपान्शन ऑफ a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. या अगोदर प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 मध्ये आपण पहिला पॉइंट घेतला होता. ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये. नंतर 5.2 मध्ये आपण दुसरा पॉइंट घेतला होता ज्यामध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं आपण एक्सपान्शन पाहिलं होतं आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आता तिसरा पॉइंट आहे a मायनस बी ब्रॅकेट क्यूब, त्याचं एक्सपान्शन आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. इट इज सेम लाईक 5.2, फक्त तिकडे जो फॉर्म्युला होता तो a प्लस बी ब्रॅकेट क्यूब होता, इथे फक्त आहे तो a मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे. स्टेप्स सगळ्या सेम आहेत, प्रोसेस सगळी सेम आहे, फक्त काय फॉर्म्युला डिफरंट आहे. तो फॉर्म्युला पहिला आपण फाइंड आउट करूयात कशा प्रकारे तो फॉर्म्युला येतो. तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला लक्षात झाला की तुम्हाला त्याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. राईट, चला तर मग बघूया ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन कसं होतं. आता ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय? कोणत्याही संख्येचा क्यूब म्हणजे काय? त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, बरोबर. म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय? तर ए मायनस बी या ब्रॅकेटचा 3 वेळा गुणाकार, म्हणजे ते आपण अशा प्रकारे लिहिलं. करेक्ट. म्हणजे ए मायनस बी हे जे ब्रॅकेट आहे हे 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं, मध्ये कोणतं साईन नाही म्हणजे ते मल्टिप्लिकेशन असतं. करेक्ट. आता बघा हां, ए मायनस बीचं एक ब्रॅकेट आहे ते आहे तसं घेतलं. आता इथे काय राहतं? ए मायनस बी मल्टिप्लाय बाय ए मायनस बी. आता कोणत्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय? त्या संख्येचा स्क्वेअर, बरोबर. आता ए मायनस बीचा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय? ए मायनस बीचा स्क्वेअर झाला, बरोबर. आता ए मायनस बीचा स्क्वेअर जो आहे त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पाहिलं होतं आपण याच्या पूर्वीच्या अकॅडमिक इयर्समध्ये. काय तो फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या ऐवजी आपण त्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन लिहिलं हे. ठीक आहे. आता बघा याचा अर्थ काय होतो? तर हे ए जे आहे हे ए ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे आणि हे मायनस बी जे आहे हे मायनस बीसुद्धा या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. म्हणून आपण हे कसं लिहिलं? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट, ज्या ब्रॅकेटमध्ये ही एक्सपान्शनची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तसंच मायनस बी मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या एनं ह्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सिमिलरली या मायनस बीनं या आतल्या ब्रॅकेटला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. लेट्स गो देन. ए मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर ए क्यूब होतं, मायनस आता हे प्लस आहे हे मायनस आहे, प्लस मल्टिप्लाय बाय मायनस काय होतं? मायनस, बरोबर. मग काय होईल? ए न ह्या एला मल्टिप्लाय होईल म्हणजे ए स्क्वेअर झालं, बाकीचं 2b मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तसंच राहणार म्हणून मायनस 2a स्क्वेअर बी. ठीक आहे. आता हे प्लस आहे हेही प्लस आहे, प्लस मल्टिप्लाय बाय प्लस काय होतं? प्लस. करेक्ट. आणि ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर म्हणून प्लस ए बी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल ए तर एकदाच आहे, मग ए बीचा पूर्ण स्क्वेअर कसं होईल? तर हा पूर्ण ए बीचा स्क्वेअर नाही आहे, तर हा फक्त बीचा स्क्वेअर आहे आणि ए त्याला मल्टिप्लाय आहे. पूर्ण ए बीचा स्क्वेअर आपण नसता तर कसं लिहिलं असता? त्याला ब्रॅकेटमध्ये घालून ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर लिहिलं असतं. कळतं आहे? हा सिंगल ए आहे जो ह्या बी स्क्वेअरला मल्टिप्लाय आहे, म्हणून आपण इथे ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजेच ए बी स्क्वेअर लिहिलेलं आहे. कळतं आहे? आता या मायनस बीनं इकडे मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्यांदा त्यांच्या सायन्सचं मल्टिप्लिकेशन होईल, मायनस इंटू प्लस काय होईल? मायनस, बरोबर. मग बी मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर काय होईल? ए स्क्वेअर बी. ह्या ए स्क्वेअरला हे बी मल्टिप्लाय म्हणजे ए स्क्वेअर बी, म्हणून मायनस ए स्क्वेअर बी आलं. करेक्ट. मायनस इंटू प्लस मायनस आणि बी इंटू ए स्क्वेअर बी. ठीक आहे. आता नेक्स्ट हे मायनस बी इंटू मायनस 2ab
पहिला मायनस इंटू मायनस होईल प्लस, आणि हे बीनं ह्या बीला मल्टिप्लाय झाल्यानंतर बी स्क्वेअर होईल, म्हणून काय राहील प्लस ए बी स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मायनस इंटू प्लस होतं मायनस, करेक्ट, मायनस इंटू प्लस मायनस, आणि बी मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर काय होईल बी क्यूब होईल, म्हणून मायनस बी क्यूब झाला. ठीक आहे. आता काय करायचं आहे, व्हॅरिएबल्स चेक करायचे आहेत, ज्याच्यामध्ये व्हॅरिएबल्स मॅचिंग होते त्याचं कोइफिशियंट्सचं ऑपरेशन करायचं आहे. मग बघा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब आहे तसं लिहिलं कारण की दुसरं ए क्यूब कुठे नाही आहे, मायनस 3a² बी, 3 कुठून आलं बघा, हे मायनस 2a² बी, अजून कुठे a² बी आहे, इथे आहे a² बी, म्हणजे इथे काय नाही आहे, म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. मग मायनस 2a² बी मायनस 1a² बी इज इक्वल टू मायनस 3a² बी. बरोबर. जेव्हा समान चिन्ह असतात त्यावेळी त्याच्या कोइफिशियंट्सचा ॲडिशन करायची आणि चिन्ह त्या संख्येचंच द्यायचं. म्हणून हे 2 आणि हे 1, म्हणून 3 आलं. a² बी व्हेरिएबल आहे तसं लिहिलं, आणि मायनस मायनस आहे म्हणून हे मायनसच राहिलं. कळतं आहे. सिमिलरली ab² इथे आहे, इथे काय नाही म्हणून काय आहे 1 आहे. 1ab² प्लस 2ab² किती होतं 3ab². साईन कोणतं राहील प्लस राहील, कारण की हे पण प्लस आहे हे पण प्लस आहे, म्हणून प्लस 3ab². आता राहतं काय मायनस बी क्यूब, दुसरीकडे कुठे आहे का बी क्यूब नाही आहे, म्हणून हे मायनस बी क्यूब आहे तसं. कळतं आहे. हा झाला फॉर्म्युला, झाला एक्सपान्शन रेडी. ठीक आहे. म्हणून आन्सर काय येतं, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. ठीक आहे. राहील लक्षात फॉर्म्युला. कम्पेअर करायचे दोन्ही फॉर्म्युले ना, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब कम्पेअर करायचे आणि लक्षात ठेवायचं. जसं की जेव्हा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब असतं त्यावेळी सगळीकडे साईन प्लस येतं. ठीक आहे. बाकी व्हॅल्यूज सेम आहेत, फक्त साईन सगळीकडे प्लस येतं. आणि जेव्हा ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे त्यावेळी काय येतं, 2 नंबरच्या संख्येला मायनस येतं. म्हणजे एक आड एक प्लस मायनस असं येतं. हे प्लस तर हे मायनस, हे प्लस तर हे मायनस असं येतं. या ट्रिक्सनं जर का तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवलात ना, तर तुम्हाला फॉर्म्युला कधीच विसरणार नाहीत. एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्म्युला पाठ करून जायची गरज लागणार नाही. फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याच्यावरनं कंपॅरिझन करून दुसरा फॉर्म्युला ऑटोमॅटिक लक्षात राहतो. ठीक आहे. आता बघूयात एक्झाम्पल. x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब हे आता ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून आपण काय करायचं, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. स्टेप्स सगळ्या 5.2 सारख्याच आहेत. जर तुम्ही 5.2 पाहिला नसेल तर लिंक आय बटनवरती देतो आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे 5.2 तुमचा पक्का होईल. 5.3मध्ये दुसरं काहीच नाही, सेम आहे, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. ठीक आहे. आणि अरिथमेटिक ऑपरेशन्सच्या रूल्ससाठी जो आपण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ सगळ्यात पहिला पाहून घ्या, कारण की तो व्हिडिओ आला तर तुमचं मॅक्झिमम अल्जिब्रा तिथे कवर होणार. अल्जिब्रा जॉमेट्री सगळ्यात त्याच्यामध्ये कवर होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं अरिथमेटिक ऑपरेशन्सचे रूल्स समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ पाहून घ्या आणि ते प्रॅक्टिस करा. हे एक्सरसाइज सॉल्व करताना त्याची खूप गरज लागणार आहे. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला लिहून घेतला, वी हॅव ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. मग आता काय करायचं, ह्या फॉर्म्युल्यानं ह्या दिलेल्या एक्झाम्पलला कम्पेअर करायचं आणि त्याच्यानुसार ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो इन द गिवन एक्झाम्पल ए इज इक्वल टू एक्स अँड बी इज इक्वल टू 2. ठीक आहे. ए एक्स आणि बी 2. आता ह्या व्हॅल्यूज आहेत ह्या या फॉर्म्युल्यामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर एक्स मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी. ठीक आहे. हे 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 2. ठीक आहे. तसंच
प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर राहतं काय मायनस बी क्यूब म्हणजे काय मायनस 2 क्यूब ॲज इट इज या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घातल्यात. आता याला सॉल्व करायचं. ए मायनस एक्स मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6 एक्स स्क्वेअर हे म्हणजे मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस आणि 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6 आणि हे एक्स स्क्वेअर आहे त्याचं कोइफिशियंट. ठीक आहे, म्हणून मायनस 6 एक्स स्क्वेअर. तसंच प्लस 3 मल्टिप्लाय बाय प्लस 2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर पहिला काय येतं 4 येतं. मग हे 4 मल्टिप्लाय बाय 3 काय होतं 4 3 जा 12 म्हणून प्लस 12 एक्स. ठीक आहे, हे एक्स आहे तसं आहे ना कोइफिशियंट. मायनस 2 क्यूब काय येतं मायनस 8 म्हणून हे मायनस 8 आलं. ठीक आहे, हे झालं आन्सर. आला 2च स्टेपमध्ये आन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा 99चा क्यूब. आता 99चा क्यूब आपण लिहू कसं शकतो तर 100 मायनस 1. ठीक आहे, हे 99 आपण लिहिलं 100 मायनस 1 म्हणून ब्रॅकेटमध्ये 100 मायनस 1 त्याचा क्यूब पूर्ण ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे, आता हे फॉर्ममध्ये मिळाले आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या. सुरुवात कशी करायची पहिला फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ठीक आहे, वी हॅव ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ठीक आहे, आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए आणि बीच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, सो इन द गिवन एक्झाम्पल ए इज इक्वल टू 100. ठीक आहे, एची व्हॅल्यू 100 मिळाली अँड बी जी इज इक्वल टू 1. ठीक आहे, बीची व्हॅल्यू 1 मिळाली. आता ह्या 100 आणि 1 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू पहिला काय आहे ए क्यूब. ए म्हणजे काय 100 म्हणून 100 क्यूब. नंतर काय मायनस 3a स्क्वेअर बी म्हणून मायनस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 1. ठीक आहे, नेक्स्ट काय प्लस 3ab स्क्वेअर म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर. ठीक आहे, आणि मायनस बी क्यूब बी म्हणजे 1 म्हणून मायनस 1 क्यूब. ठीक आहे, आता ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. पहिल्यांदा स्क्वेअर क्यूब ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. म्हणून 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 100 क्यूब किती येतं बघा. कसं फाइंड आउट करायचं एक वरती किती शून्य आहेत 2 शून्य आहेत आणि त्याचा क्यूब काढायचा आहे. म्हणजे ह्या 2 शून्य 3 वेळा रिपीट होतील म्हणून एक वरती ह्या 2 शून्य पुन्हा ह्या 2 शून्य आणि ह्या 2 शून्य अशा 2 शून्य 3 वेळा रिपीट झाल्या. हा झाला 100चा क्यूब. ठीक आहे, नंतर 100चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय येतो एक वरती 2 शून्य आहेत आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळा ह्या 2 शून्य रिपीट होणार म्हणून काय होतं मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 वरती 2 शून्य 2 वेळा रिपीट झाल्या. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 1 आहे तसं. तसंच 1चा स्क्वेअर काय येतो 1च येतो म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 1 आणि मायनस 3चा क्यूब येतो मायनस 1. ठीक आहे, आता हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणून 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ही 10 लाख व्हॅल्यू आहे तशी लिहिली. नंतर मायनस 3 मल्टिप्लाय बाय 10,000 किती होतं मायनस 30,000. मायनस इंटू प्लस मायनस येतं 3 इंटू 10,000 30,000 आणि मल्टिप्लाय बाय 1 तीच व्हॅल्यू येणार म्हणून मायनस 30,000. तसंच प्लस 3 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 1 किती येतं प्लस 300 आणि हे मायनस 1 आहे तसं. ठीक आहे, आता याला सॉल्व करूयात. 99चा क्यूब म्हणजेच 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 9,70,299. ठीक आहे, तर हा झाला आपला 99चा क्यूब. आता सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 5.3.
क्वेश्चन नंबर 1 एक्सपांड. त्याच्यामधलं एक्झाम्पल नंबर 1 काय आहे, 2m - 5 ब्रॅकेट क्यूब. स्टेप्स आपल्या ठरलेल्या आहेत. पहिला काय, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. घ्या मग. वी हॅव a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब - 3a² b + 3ab² - b क्यूब. फॉर्म्युला लिहून घेतला. आता या फॉर्म्युल्यानुसार एक्झाम्पल कंपेअर करून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. काय येतील, इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 2m अँड b इज इक्वल टू 5. ठीक आहे. आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. देअरफॉर 2m - 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब म्हणजेच काय, 2mचा क्यूब. आता इथे 2 आणि m दोन आहेत, त्यामुळे काय ना ब्रॅकेटमध्ये येणार 2mचा क्यूब, ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब आलं म्हणजे हा क्यूब 2चाही आहे आणि mचाही आहे. ठीक आहे. -3 × 2mचा स्क्वेअर × 5. सेम इथे 2mचा स्क्वेअर आहे, पूर्ण 2mचा स्क्वेअर आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये घातलं आणि × 5 म्हणजे बीची व्हॅल्यू 5 आहे म्हणून. तसंच +3 × aची व्हॅल्यू 2m × bची व्हॅल्यू 5चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि हे -b क्यूब म्हणजेच -5 क्यूब. काय केलं, ह्या ज्या व्हॅल्यूज ए आणि बीच्या मिळाल्या त्या ॲज इट इज या फॉर्म्युलामध्ये पुट केला. नेक्स्ट काय तर बघा, 2m - 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2चा क्यूब 8, mचा क्यूब m क्यूब म्हणून 8m क्यूब आलं. ठीक आहे. -3 × 2चा स्क्वेअर 4, mचा स्क्वेअर m स्क्वेअर × 5 आहे तसं राहिलं. नेक्स्ट बघा, +3 × 2m आहे तसं लिहिलं, 5चा स्क्वेअर 25 म्हणून × 25 आलं. -5चा क्यूब, आता -5चा क्यूब येतं किती, -125. ठीक आहे. आता या एक्झाम्पलला सॉल्व करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येणार, 2m - 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8m क्यूब आहे तसं, -3 × 4 × 5 किती येतं, 60 येतं. ठीक आहे. आणि मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, मायनस ते मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, पुन्हा मायनस म्हणून -60m². ठीक आहे. +3 × 2 × 25. आन्सर किती येतं, +150m. ठीक आहे. -125 आहे तसं. आता हे झालं आन्सर. 3 स्टेपमध्ये आला आन्सर आहे ना, इझी. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2, 4 - b ब्रॅकेट क्यूब. आता पहिला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब - 3a² b + 3ab² - b क्यूब. ह्याच्यानुसार a आणि bच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. हे a म्हणजे 4, b म्हणजे p. ठीक आहे. म्हणून इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 4 अँड b इज इक्वल टू p. बरोबर. आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. देअरफॉर 4 - p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब, a म्हणजे 4 म्हणजे 4 क्यूब, -3a² b म्हणून -3 × a² म्हणजे 4 स्क्वेअर आणि b म्हणजे p. ठीक आहे. तसंच +3ab² म्हणून +3 × 4, a म्हणजे 4, b², b म्हणजे काय, p म्हणून p². हे -b क्यूब म्हणून -p क्यूब. ठीक आहे. आता सॉल्व करूयात. पहिलाच काय सॉल्व करणार आहे, तर क्यूब स्क्वेअर याच्या व्हॅल्यू पहिला फाइंड आउट करून घ्यायच्यात. म्हणून 4 - p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 4 क्यूब म्हणजे काय तर 64, -3 × 4चा स्क्वेअर काय तर 16 × p. नंतर काय तर +3 × 4 × p² आणि -p क्यूब आहे तसं लिहिलं. ठीक आहे. आता काय सॉल्व करायचं आहे, तर हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचे आहेत. म्हणून 4 - p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 64 -48p म्हणजे 16 × -3 -48 आणि p मल्टिप्लाय म्हणून -48p. ठीक आहे. सिमिलरली 3 × 4 किती येतं, 4 3 12
दोन्हीच्या व्हॅल्यू प्लस आहेत म्हणून हे आन्सर पण आलं प्लस, म्हणून प्लस 12p². ठीक आहे, मायनस p³. हे झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7x - 9y ब्रॅकेट क्यूब. हे पण पुन्हा a - b ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून वी हॅव a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ - 3a² प्लस 3ab² - b³. मग आता a म्हणजे काय आणि b म्हणजे काय बघा. ही झाली a ची व्हॅल्यू, ही झाली b ची व्हॅल्यू, म्हणून इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 7x. ठीक आहे, अँड b इज इक्वल टू 9y. बरोबर. आता 7x आणि 9y या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. देअरफॉर 7x - 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ म्हणजे 7x चा क्यूब. आता 7xचा पूर्ण ह्या 7xचा क्यूब आहे, म्हणून 7x ब्रॅकेटमध्ये घातला आणि त्याचा क्यूब लिहिला. ठीक आहे, -3a²b म्हणून -3 मल्टिप्लाय बाय a². पुन्हा 7x इज a म्हणून 7xला ब्रॅकेटमध्ये घातला आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे हा स्क्वेअर या 7चाही आहे आणि हा xचाही आहे. ठीक आहे, आणि 7x² लिहिलं आणि b ची व्हॅल्यू 9y मल्टिप्लायमध्ये लिहिली. तसंच प्लस 3ab² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 7x मल्टिप्लाय बाय b ची व्हॅल्यू 9yचा स्क्वेअर, मायनस b³. b ची व्हॅल्यू पुन्हा 9y आहे, म्हणून मायनस 9yचा ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेट का, कारण की हा पूर्ण 9yचा क्यूब आहे, म्हणून हा क्यूब ह्या 9चाही आहे आणि yचाही आहे. ठीक आहे, आता स्क्वेअर क्यूबच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. 7x - 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 343x³ म्हणजे हा क्यूब 7चाही आहे आणि xचाही आहे. 7चा क्यूब काय तो 343, x³ ची व्हॅल्यू x³ आली. सिमिलरली -3 मल्टिप्लाय बाय 7चा स्क्वेअर 49, xचा स्क्वेअर x² म्हणून 49x² मल्टिप्लाय बाय 9y. ठीक आहे, प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7x, 9चा स्क्वेअर 81, yचा स्क्वेअर y². ठीक आहे, आणि -9y³ इज इक्वल टू -729y³ म्हणजे हा क्यूब 9चाही आहे yचाही आहे. 9चा क्यूब लिहिला 729 आणि yचा क्यूब लिहिला. आता इथे मायनस साईन कसं आलं, तर जेव्हा मायनसचा 3 वेळा गुणाकार होतो त्यावेळी काय होतं, मायनस होतं. म्हणजे कोणत्याही मायनस संख्येचा क्यूब आहे तो मायनसच. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायचं आहे. 7x - 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 343x³ -1323a² प्लस 1701y² मायनस 729y³. हे झालं आपला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 58चा क्यूब. आता हेच आपण कसं लिहू शकतो, 60 - 2 ब्रॅकेट क्यूब. मग फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. वी हॅव a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ - 3a²b प्लस 3ab² - b³. In the given example, a is equal to 60 and b is equal to 2. ठीक आहे, मग आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. 60 - 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 60³ - 3a²b म्हणून -3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे 60² मल्टिप्लाय बाय b म्हणजे 2. तसंच प्लस 3ab² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू 60, b ची व्हॅल्यू 2 म्हणून 2² मायनस b³. b ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून -2³. आता स्क्वेअर आणि क्यूब्स फाइंड आउट करून घ्यायचे. 60 - 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2,16,000 -3 मल्टिप्लाय बाय 60चा स्क्वेअर किती येतं 3,600 मल्टिप्लाय बाय 2 आहे तसं लिहिलं, प्लस 3 मल्टिप्लाय बाय 60 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4 म्हणून मल्टिप्लाय बाय 4 -2³ म्हणजे -8.
आता मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायचं आहे. 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2,16,000 मायनस 21,600 प्लस 720 मायनस 8. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन केलं, परत याचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्याला आन्सर. नाव याला पुन्हा अरिथमेटिक ऑपरेशन्स सॉल्व करायचे आहेत. 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1,95,112 हे येतं. ठीक आहे, मग आता आपल्याला विचारताना 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब विचारलेलं नाही, आपल्याला काय विचारलं आहे 58चा क्यूब, म्हणून 58चा क्यूब इज इक्वल टू 1,95,112. ठीक आहे, हे आला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 198 ब्रॅकेट क्यूब. दिस इज सेम लाईक प्रिव्हियस एक्झाम्पल. 198 आपण कसं लिहू शकतो, 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, 200 मायनस 2 आन्सर येतं 198. त्यामुळं 198 क्यूब लिहिलं काय किंवा 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब लिहिलं काय, दोन्हीचा अर्थ एकच. पुन्हा फॉर्म्युला लिहून घेतला आणि त्या फॉर्म्युल्यानुसार ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. Therefore, in the given example, a is equal to 200 and b is equal to 2. ठीक आहे, आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब म्हणजे 200चा क्यूब मायनस 3 a स्क्वेअर बी म्हणजे मायनस 3 मल्टिप्लाय बाय 200 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी प्लस 3 मल्टिप्लाय बाय 200 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब म्हणजेच मायनस 2 क्यूब. आता स्क्वेअर आणि क्यूब्स फाइंड आउट करून घ्यायचे आहेत, म्हणून 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय येतं, 2चा क्यूब पहिला 8 लिहून घ्यायचा आणि हे 2 2 झिरोज आहेत, हे 3 वेळा रिपीट होणार. म्हणून हाय ग्रुप आणि हाय ग्रुप 2 2चे ग्रुप 3 वेळा रिपीट झालेत. कळतंय, म्हणून किती झालं 80 लाख. तसंच मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4 आणि 2 2चा सेट 2 वेळा रिपीट होणार, म्हणून काय आलं 40,000 मल्टिप्लाय बाय 2 आहे तसं. सिमिलरली 2चा स्क्वेअर येतो 4, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 200 मल्टिप्लाय बाय 4 मायनस बी क्यूब म्हणजे काय मायनस 2 क्यूब. मायनस 2 क्यूब काय येतं मायनस 8. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन्स करायचे आहेत. देअरफॉर 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 80 लाख मायनस 2,40,000 प्लस 2,400 मायनस 8. आन्सर काय येतं 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 77,62,392. ठीक आहे, पण आता आपल्याला विचारताना 200 मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब विचारलेला नाही, आपल्याला विचारताना काय विचारलं आहे 198चा क्यूब विचारलं आहे, म्हणून ते सेपरेटली लिहावं लागणार आहे. म्हणून 198चा क्यूब इज इक्वल टू 77,62,392 ह्याला आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6. 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. परत फॉर्म्युला लिहायचा. सो विथ रिस्पेक्ट टू द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 2p अँड b इज इक्वल टू 1/2p. ठीक आहे, एच आणि बीची व्हॅल्यू मिळाली, त्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या. काय होईल बघा 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय येतं ए क्यूब. ए म्हणजे काय 2p, 2pचा क्यूब बरोबर. ए क्यूब म्हणजे 2pचा क्यूब. ह्या पूर्ण 2pला ब्रॅकेटमध्ये घातला आणि त्याचा क्यूब लिहिला. ठीक आहे, नेक्स्ट मायनस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे 2p, ह्या पूर्ण 2pचा स्क्वेअर आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये घातला 2p स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी. बी म्हणजे काय 1/2p. ठीक आहे, सिमिलरली 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय ए काय आहे 2p मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर. बी म्हणजे काय 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, हे झालं एक्सपान्शन विथ रिस्पेक्ट टू द फॉर्म्युला अँड गिवन एक्झाम्पल. आता याला सॉल्व करायचं आहे. स्क्वेअर आणि क्यूब्स पहिला फाइंड आउट करा बघू. देअरफॉर 2p minus 1/2p bracket cube is equal to 8p cube minus 3 multiplied by 4p square multiplied by 1/2p. तसंच प्लस 3 multiplied by 2p multiplied by 1/4p square minus 1/8p cube. ठीक आहे, हे क्यूब ह्या 1चंही आहे आणि ह्या 2pचंही आहे, म्हणून काय होणार 1चं क्यूब 1 आलं. 2pचं क्यूब आहे, 2चं क्यूब काय येणार 8 आणि pचा क्यूब येणार p क्यूब. आता मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायचं. देअरफॉर 2p minus 1/2p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8p क्यूब मायनस 6p. म्हणजे बघा ह्या pला आहे p स्क्वेअर गेलं, नंतर या 4ला या 2ने डिवाइड होत आहे, 2 2 जा 4, मग 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6 आणि आन्सर येणार -6, म्हणून 6p प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2p मल्टिप्लाय बाय 1/4p स्क्वेअर. आता pला p स्क्वेअर एलिमिनेट होत आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आन्सर काय येतं 3/2p. ठीक आहे, मायनस 1/8p क्यूब. क्वेश्चन नंबर 7. 1 minus 1/a ब्रॅकेट क्यूब. पहिला फॉर्म्युला लिहून घेतला, फॉर्म्युल्यानुसार ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. सो एची व्हॅल्यू आली 1, बीची व्हॅल्यू आली 1/a. ठीक आहे, आता याला फॉर्म्युलामध्ये घालायचं आहे. 1 minus 1/a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, ए म्हणजे काय 1 म्हणून ए 1 क्यूब मायनस 3a² b म्हणून -3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर, ए म्हणजे 1, 1चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी, बी ॲज इट इज लिहिलं 1/a. सिमिलरली प्लस 3ab स्क्वेअर म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर मायनस बी क्यूब मायनस 1/aचा क्यूब. ठीक आहे, बीची व्हॅल्यू 1/a आहे आणि ती मायनस बी क्यूब आहे म्हणून मायनस 1/aचा क्यूब. ठीक आहे, आता स्क्वेअर अँड क्यूब्स फाइंड आउट करायच्यात. देअरफॉर 1 मल्टिप्लाय बाय 1/a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1 क्यूब आहे तसं 1 लिहिलं. ठीक आहे, 1चा क्यूब 1च येतं. मग तसं 2चा स्क्वेअर, तसं 1चा स्क्वेअर ही 1च येतं, म्हणून -3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 काय येतं -3/a. डिनॉमिनेटरचंही आहे तसं लिहिलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा 3 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1/a स्क्वेअर. ह्या 1/a ब्रॅकेट स्क्वेअरचा आन्सर काय येतं 1/a स्क्वेअर. मग काय येईल त्याचं कॅल्क्युलेशन प्लस 3/a स्क्वेअर. ठीक आहे, हे स्क्वेअर 1चंही आहे आणि या 2चंही आहे म्हणून 3/a स्क्वेअर मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब. आता 1/aचा ब्रॅकेट क्यूब म्हणजे हे क्यूब 1चंही आहे आणि हे एचंही आहे म्हणून 1/a क्यूब. ठीक आहे, झालं, हे आला आन्सर. अँड द लास्ट एक्झाम्पल ऑफ फर्स्ट क्वेश्चन x/3 minus 3/x ब्रॅकेट क्यूब. वी हॅव फॉर्म्युला जो लिहून घेतला आणि त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. देअरफॉर इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू x/3 अँड b इज इक्वल टू 3/x. ठीक आहे, याच्याशी कम्पेअर करून आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. देअरफॉर x/3 minus 3/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल ए क्यूब, एची व्हॅल्यू काय x/3 म्हणून x/3 ब्रॅकेट क्यूब. नंतर काय येतं -3a² b म्हणून -3a², ए म्हणजे काय x/3, ह्या x/3चा पूर्ण स्क्वेअर आहे म्हणून -3x/3 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय
3/x. 3/x म्हणजे b आहे म्हणून 3/x केलं. तसंच +3 मल्टिप्लाय बाय ab². a म्हणजे काय येतं x/3 मल्टिप्लाय बाय b². b म्हणजे काय येतं बघा 3/x. ठीक आहे, b म्हणजे 3/x येतं त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि पुन्हा -b³ म्हणून -3/xचा ब्रॅकेट क्यूब. नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण स्क्वेअर आणि क्यूब्स फाइंड आउट करतो. देअरफॉर x/3 - 3/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x³ म्हणजे हा क्यूब xचाही आहे आणि हा 3चाही आहे म्हणून x³ मायनस 3 मल्टिप्लाय बाय ह्या एक्सचा स्क्वेअर म्हणजे x², 3चा स्क्वेअर म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 3/x आहे तसं लिहिलं, प्लस 3 मल्टिप्लाय बाय x/3 मल्टिप्लाय बाय 3/xचा ब्रॅकेट स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, एक्सचा स्क्वेअर x² मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. आता 3चा क्यूब 27 येतो, x³ इज इक्वल टू x³. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन करायचं. देअरफॉर x/3 - 3/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x³ मायनस x प्लस 9/x मायनस 27/x³. हे झालं आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा, दोन वेगवेगळी ब्रॅकेट्स आहेत. एका ब्रॅकेटमध्ये 2a + bचा ब्रॅकेट क्यूब आहे आणि दुसरीकडे 2a - bचा ब्रॅकेट क्यूब आहे. मग आता इथे बघा a + b ब्रॅकेट क्यूब आणि हे a - b ब्रॅकेट क्यूब या फॉर्ममध्ये आहे. करेक्ट, म्हणून इथे दोन्ही फॉर्म्युले यूज होणार आहेत म्हणून आपण दोन्ही फॉर्म्युले लिहून घेतले. राईट. नंतर काय आता इन द गिवन एक्झाम्पल a इज इक्वल टू 2a म्हणजे हे ब्रॅकेट घ्या किंवा हे ब्रॅकेट घ्या. इथे एची व्हॅल्यू काय येते 2a येते म्हणून 2a लिहून घेतलं. अँड b इज इक्वल टू b, बीची जागा बीनेच घेतली म्हणून b इज इक्वल टू b. आता काय करायचं, एक्झाम्पलचे दोन्ही ब्रॅकेट्स या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत म्हणून काय होईल 2a + b ब्रॅकेट क्यूब मायनस 2a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, पहिलं ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात. a³ a म्हणजे 2aचा क्यूब प्लस 3a² हे 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे 2aचा स्क्वेअर. आता 2aचा स्क्वेअर म्हणजे पूर्ण या 2aचा आहे म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये घातलं, मल्टिप्लाय बाय b आहे तसं. ठीक आहे, प्लस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे काय 2a आणि मल्टिप्लाय बाय b² आहे तसं. ठीक आहे, आणि राहतं काय प्लस b³. आता बीची व्हॅल्यू बीच आहे म्हणून प्लस b³. ठीक आहे, आता काय करायचं मायनस साईन आहे तसं लिहून घ्यायचं इथे मध्ये आणि मग हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं. आता ते ब्रॅकेट आपण दुसऱ्या कलरमध्ये सॉल्व करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय फॉर्म्युला आहे a³ या पूर्ण एचा क्यूब आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये घातलं म्हणून 2aचा क्यूब मायनस 3a² म्हणून मायनस 3a² म्हणजे एक आहे 2a, तर पूर्ण 2aचा स्क्वेअर आहे म्हणून त्या ब्रॅकेटमध्ये घातला 2aचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b प्लस 3ab² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 2a मल्टिप्लाय बाय b² मायनस b³ म्हणून हे मायनस b³. ठीक आहे, आता स्क्वेअर्स क्यूब्स सॉल्व करून घ्यायच्यात. देअरफॉर आन्सर काय येते बघा 8a³ प्लस 3 मल्टिप्लाय बाय, आता हे स्क्वेअर सॉल्व करून घ्यायचं आहे. 2चा स्क्वेअर 4, aचा स्क्वेअर a² मल्टिप्लाय बाय b आहे तसं प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2a b²चं काय सिम्प्लिफिकेशन होत नाही ते b² तसंच राहणार प्लस b³. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त हा स्क्वेअर आणि हा क्यूब फाइंड आउट करून घेतलेला आहे. तसंच इथे पण हा क्यूब हा स्क्वेअर फाइंड आउट करून घेऊयात, मायनस साईन आहे तसं. आता ब्रॅकेटमध्ये हे सॉल्व करून घ्यायचं आहे.
आता इथे ब्रॅकेट का दिलं, कारण की ब्रॅकेटच्या बाहेर इकडे मायनस साईन आहे, दोन्हीच्या मध्ये इथे मायनस साईन आहे, म्हणून हे सगळ्या व्हॅल्यूज पहिल्या ब्रॅकेटमध्ये घेतल्या. पुढे जाऊन काय होणार आहे, बाहेर मायनस असल्यामुळं आतल्या सगळ्या साईन्स चेंज होणार आहेत. ठीक आहे, मग बघा 2चा क्यूब 8, एचा क्यूब ए क्यूब, -3 आहे तसं मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, मल्टिप्लाय बाय बी आहे तसं +3 मल्टिप्लाय बाय 2a बी स्क्वेअर -b क्यूब, सगळं बाकीचं आहे तसं लिहिलं. ठीक आहे, आता काय करणार, पहिला ही संख्या सगळी आहे तशी लिहायची, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मग 8a क्यूब 3 मल्टिप्लाय बाय 4 काय येतं 12a स्क्वेअर बी प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2 6ab स्क्वेअर प्लस बी क्यूब आहे तसं आलं. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय 8a क्यूब मायनस, आता मायनस कसं -3 मल्टिप्लाय बाय +4, मायनस इंटू प्लस मायनस 3 इंटू 4 12 ए स्क्वेअर बी आहे तसं, म्हणून -12a स्क्वेअर बी प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2, 3 2 जा 6 म्हणून +6ab स्क्वेअर -b क्यूब आहे तसं. आता काय होणार, ब्रॅकेटच्या बाहेर इकडे मायनस साईन आहे, म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये मायनस साईन आहे, त्यामुळे या ब्रॅकेटमधले सगळे साईन्स चेंज होणार. ठीक आहे, मग काय होतं बघा, हे पहिलं आहे तसं लिहून घेतलं पहिल्या ब्रॅकेटचं सोल्युशन. नंतर +8a क्यूब काय चेंज होईल, याचं प्लस साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर मायनस साईन होईल. -12a स्क्वेअर बी ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर प्लस होईल, का, कारण की इथे मध्ये मायनस आहे म्हणून. इथे जर प्लस असतं तर काय असतं, ह्या सगळ्यांचे साईन जसे आहेत तसेच राहिले असते. इथे मायनस आहे म्हणून काय होतं आहे, सगळ्यांचे साईन्स चेंज होत आहेत, म्हणून -12a स्क्वेअर बी बाहेर आल्यावर +12a स्क्वेअर बी झालं. नंतर +6ab स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर -6ab स्क्वेअर झालं, आणि -b क्यूब ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर +b क्यूब झालं. ठीक आहे, आता सॉल्व करूयात. 8a क्यूब -8a क्यूब एलिमिनेट होईल, +a स्क्वेअर बी प्लस a स्क्वेअर बी, बरोबर, दोन्हीचे साईन सेम आहेत, मग 12 + 12 24a स्क्वेअर बी होणार, +6ab स्क्वेअर -6ab स्क्वेअर एलिमिनेट होणार, दोन्हीचे साईन डिफरंट आहेत म्हणून, आणि +b क्यूब +b क्यूब, इथे काय नाही म्हणजे 1 असतं, करेक्ट, म्हणून 1b क्यूब + 1b क्यूब = 2b क्यूब, म्हणून आन्सर काय येणार 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. हे झालं आन्सर. आहे ना सोपं, काही कॉम्प्लेक्स नाही आहे याच्यामध्ये. फक्त आपल्याला कॉम्प्लेक्स का वाटतं आहे, कारण की एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन्ही फॉर्म्युले वापरायचे आहेत आणि प्रत्येक स्टेपला 2 वेगवेगळ्या फॉर्म्युलांना एक्सपान्शन करायचं आहे, म्हणून आपल्याला थोडंसं हे किचकट वाटतं आहे. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला याच्यात काही किचकट राहणार नाही आहे. आणि प्रॅक्टिस करताना सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितले, ज्या पद्धतीने आपण स्टेप्स सांगितल्या आहेत त्या स्टेप्स तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला हे एकदम इझी जाणार आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न सॉल्व करण्या अगोदर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि जर पद्धत सोपी वाटत असेल तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, तुमच्या टीचरसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही एक्सरसाइज करणं सोपं जाईल आणि पर्यायानं तुम्हाला एक्सरसाइज सोपी वाटेल. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इथे काय आहे, 3r - 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r + 2k ब्रॅकेट क्यूब. ओके, आता इथे बघा a - b ब्रॅकेट क्यूब आणि हे a + b ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून पहिला फॉर्म्युला लिहून घेतले. ऑलराईट, मग याच्यावरून a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इन द गिवन एक्झाम्पल a = 3r अँड b = 2k. ठीक आहे, मग आता ह्या a आणि b च्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत आणि ह्याचं एक्सपान्शन करायचं आहे. देअरफॉर 3r - 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r + 2k ब्रॅकेट क्यूब = पहिला हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात या फॉर्म्युलाचा यूज करून. म्हणून काय होणार आहे,
ए क्यूब, एची व्हॅल्यू आहे 3r म्हणून 3rची क्यूब. आता हे 3चा पण क्यूब असणार आहे, rचा पण क्यूब असणार आहे म्हणून हे ब्रॅकेटमध्ये घातलेलं आहे. ठीक आहे, म्हणून 3rचा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3r² मल्टिप्लाय बाय 2k, राईट. मायनस 3a² म्हणून मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3r² मल्टिप्लाय बाय 2k. ठीक आहे, नेक्स्ट काय प्लस 3ab² म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3r मल्टिप्लाय बाय 2kचा स्क्वेअर. मग काय येतं मायनस बी क्यूब म्हणून मायनस 2k क्यूब. झालं, हे ब्रॅकेट तर सॉल्व झालं. आता मध्ये येतं प्लस साईन. नेक्स्ट पुढचं ब्रॅकेट काय येतं 3r प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. तर या फॉर्म्युलाने सॉल्व होईल म्हणून काय येईल ए क्यूब, ए म्हणजे 3rचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3r² मल्टिप्लाय बाय 2k प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3r मल्टिप्लाय बाय 2kचा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट प्लस 2kचा क्यूब. ओके, आता काय करायचं आहे क्यूब्स आणि स्क्वेअर्स सॉल्व करून घ्यायच्यात. देअरफॉर आता 3चा क्यूब काय येतं 27, rचा क्यूब r क्यूब, मायनस 3 आहे तसं घेतलं, 3चा स्क्वेअर 9, rचा स्क्वेअर r² मल्टिप्लाय बाय 2k आहे तसं आलं, प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3r मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4, kचा स्क्वेअर k² मायनस 2k क्यूब, 2चा क्यूब 8, kचा क्यूब k क्यूब. ठीक आहे, आता इथे मध्ये प्लस साईन आहे त्यामुळे आपण इथे ब्रॅकेट नाही घेतले, कारण की जर प्लस साईन असेल तर साईन तेच राहतात आतमधल्या संख्यांचे. जर मायनस असतं तर इथं ब्रॅकेट घेतलं असतं आणि नंतर त्याचे साईन्स चेंज केले असते. करेक्ट, इथे प्लस आहे त्यामुळं ब्रॅकेट घेतलं नाही आहे. मग सॉल्व करा. 3चा क्यूब 27, rचा क्यूब r क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3चा स्क्वेअर 9, rचा स्क्वेअर r² मल्टिप्लाय बाय 2k. ठीक आहे, नेक्स्ट प्लस 3 मल्टिप्लाय बाय 3r मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4, kचा स्क्वेअर 2, kचा स्क्वेअर k² प्लस 2चा क्यूब 8, kचा क्यूब k क्यूब. ठीक आहे, स्क्वेअर्स आणि क्यूब सॉल्व केले सगळे. आता काय करायचं मल्टिप्लिकेशन्स करायचे याच्यातले. ठीक आहे, मग 27r क्यूब आहे तसं राहिलं, मायनस 3 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2 काय होईल मायनस 54 आणि हे r² k आहे तसं झालं. ओके, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून पुढे त्याचं व्हेरिएबल काय आलं r² k. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 काय येतं 36 आणि हे r² त्याला मल्टिप्लाय आहे म्हणून पुढे आलं r². नेक्स्ट मायनस 8k क्यूब आहे तसं आलं, राईट. सिमिलरली 27r क्यूब आहे तसं आलं, पुढे मल्टिप्लिकेशन कशामध्ये होतं 3 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2 काय येतं प्लस 54 r² k. r² k मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून पुढे येणार सफिक्स r² k. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 आन्सर येतं 36 आणि r मल्टिप्लाय बाय k² इज इक्वल टू r² आणि लास्टचं 8k क्यूब आहे तसं. आता याला सिम्प्लिफाय करूयात. बघा 27r क्यूब प्लस 27r क्यूब आन्सर किती आलं 54r क्यूब. नेक्स्ट मायनस 54 r² k प्लस 54 r² k एलिमिनेट होईल, मायनस आणि प्लस एलिमिनेट होतं, करेक्ट. नंतर 36 r² प्लस 36 r² इज इक्वल टू 72 r². नेक्स्ट मायनस 8k क्यूब प्लस 8k क्यूब एलिमिनेट होईल म्हणून आन्सर काय राहिलं 54r क्यूब प्लस 72 r². Clear? Very good. Now question number 3. 4a minus 3 bracket cube minus 4a plus 3 bracket cube.
बरोबर. इथे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे, इथे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. सो पहिला फॉर्म्युला लिहून घेतले, त्यानंतर ए आणि बीचे व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. ए इज इक्वल टू 4a अँड बी इज इक्वल टू 3. आता ह्या ए आणि बीच्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यांमध्ये घालायच्यात. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे पहिलं ब्रॅकेट या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होणार आहे. म्हणून 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू पहिलं काय तर ए क्यूब, म्हणून पूर्ण 4aचं क्यूब म्हणून ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं, मायनस 3a स्क्वेअर बी, तसं लिहिलं मायनस 3 मल्टिप्लाय बाय एची व्हॅल्यू आहे 4a, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे काय 3 झालं. नेक्स्ट प्लस 3ab स्क्वेअर, म्हणून प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए इज इक्वल टू 4a मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर काय 3चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे काय मायनस 3 क्यूब झालं. हे पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह झालं. आता मधलं मायनस साईन आहे तसं लिहायचं आणि ह्याचं एक्सपान्शन ब्रॅकेटमध्ये करायचं. कसं होईल 4aचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4aचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4a मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर आणि लास्टला 3चा क्यूब. ठीक आहे. काय केलं, या व्हॅल्यूज उचलल्या आणि या फॉर्म्युलामध्ये पुट केला. करेक्ट. आता स्क्वेअर्स आणि क्यूब्स सॉल्व करून घेऊयात. 4चा क्यूब काय होतं 64, एचा क्यूब ए क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 4चा स्क्वेअर 16, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4a मल्टिप्लाय बाय 3चा स्क्वेअर 9 मायनस 3चा क्यूब 27. ठीक आहे. आता हे मायनस, आता आतमधलं पण स्क्वेअर्स आणि क्यूब्स सॉल्व करूयात. काय येईल बघा 64a क्यूब म्हणजे 4चा क्यूब 64, एचा क्यूब ए क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4चा स्क्वेअर 16, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4a मल्टिप्लाय बाय 3चा स्क्वेअर 9 प्लस 3चा क्यूब 27. आता पहिला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. म्हणून 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 81a मायनस 27 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहतं 64a क्यूब प्लस 144a स्क्वेअर प्लस 81a प्लस 27. ठीक आहे. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधल्या प्रत्येक टर्मचा साईन चेंज होणार आहे. देअरफॉर 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 81a मायनस 27. आता या 64a क्यूबचं साईन काय आहे आतमध्ये प्लस आहे म्हणून बाहेर आल्यावर मायनस झालं मायनस 64a क्यूब. तसंच 144a स्क्वेअरचं साईन काय आहे प्लस आहे, बाहेर आल्यानंतर मायनस येणार मायनस 144a स्क्वेअर प्लस 81a आहे, बाहेर आल्यानंतर मायनस 81a राहणार प्लस 27 काय होईल मायनस 27 होईल. ठीक आहे. आता सॉल्व करा. 64a क्यूब मायनस 64a क्यूब इलिमिनेट झालं. नेक्स्ट मायनस 144a स्क्वेअर, इथे मायनस 144a स्क्वेअर आहे म्हणून आन्सर काय आलं 288a स्क्वेअर. आता नेक्स्ट प्लस 81a मायनस 81a दोन्ही इलिमिनेट होणार. नेक्स्ट मायनस 27 मायनस 27 इज इक्वल टू मायनस 54. हे झालं आपला आन्सर. आहे ना इझी. देन लाईक द व्हिडिओ. अँड द लास्ट क्वेश्चन 5x मायनस 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब. आता हे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे, हे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घेतले, नंतर इन द गिवन एक्झाम्पल ए इज इक्वल टू 5x अँड बी इज इक्वल टू 7y. ठीक आहे. नेक्स्ट बघा 5x मायनस 7y ब्रॅकेट क्यूब प्लस 5x प्लस 7y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू
काय होईल बघा, ए क्यूब म्हणजे 5x क्यूब, पूर्ण 5x क्यूब आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. -3a² b म्हणून -3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. ए म्हणजे काय, 5x स्क्वेअर, ह्या पूर्ण 5x स्क्वेअर आहे म्हणून त्या ब्रॅकेटमध्ये दिला स्क्वेअर. आणि b इज इक्वल टू 7y. नेक्स्ट +3 मल्टिप्लाय बाय एची व्हॅल्यू काय आहे 5x मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर काय आहे 7y स्क्वेअर मायनस बी क्यूब काय येतं 7y क्यूब. ठीक आहे. आता मध्ये येतं प्लस साईन. आन्सर काय येतं पुढे, ए क्यूब म्हणजे 5x क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7y प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x मल्टिप्लाय बाय 7y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7y क्यूब. ओके, ह्या अशा प्रकारे हे आपण एक्सपांड करून घेतलं. आता काय करणार, स्क्वेअर्स आणि क्यूब्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. म्हणून 5 क्यूब 125, x क्यूब x क्यूब. आता -3 मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर 25, x स्क्वेअर x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7y. नेक्स्ट +3 मल्टिप्लाय बाय 5x मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर 49, y स्क्वेअर y स्क्वेअर म्हणून मल्टिप्लाय बाय 49y स्क्वेअर मायनस 3 क्यूब 343, y क्यूब y क्यूब. ओके, सिमिलरली पुढचे पण सॉल्व करून घ्या. म्हणून काय होईल, +5 क्यूब 125, x क्यूब x क्यूब. मग काय होतं आहे पुढे, 3 मल्टिप्लाय बाय 5x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7y म्हणून 3x मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर 25, x स्क्वेअर x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 7y आहे तसं लिहिलं. नेक्स्ट 3 मल्टिप्लाय बाय 5x मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर 49, y स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 343 y क्यूब. ठीक आहे, हे झालं ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. आता काय करायचं आहे, हे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. म्हणून 125x क्यूब -3 मल्टिप्लाय बाय 25 मल्टिप्लाय बाय 7 काय आन्सर येतं -525 आणि x स्क्वेअर y आहे तसं आलं प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 49 काय आन्सर येतं 735 आणि x मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर आहे तसं आलं -343 y क्यूब. ठीक आहे. आता नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करूयात. +125 x क्यूब आहे तसं लिहिलं +3 मल्टिप्लाय बाय 25 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू प्लस 525 आणि हे x स्क्वेअर y आहे तसं लिहिलं प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 49 इज इक्वल टू 735 xy स्क्वेअर प्लस 343y क्यूब इज इक्वल टू प्लस 343y क्यूब. आता काय करायचं आहे, एलिमिनेशन करायचं आणि फायनल आन्सर फाइंड आउट करायचं. म्हणून काय होईल 125x क्यूब प्लस 125x क्यूब आन्सर येतं 250x क्यूब. करेक्ट. नंतर हे -525x स्क्वेअर y प्लस 525x स्क्वेअर y एलिमिनेट होणार. नेक्स्ट 735xy स्क्वेअर प्लस 735xy स्क्वेअर दोन्ही सेम साईन आहेत त्यामुळे त्यांची ॲडिशन होणार. आन्सर येणार 1470xy स्क्वेअर आणि -343y क्यूब प्लस 343y क्यूब एलिमिनेट होणार. त्यामुळं हे झालं आन्सर. राईट, व्हेरी गुड. आता जर व्हिडिओ सोपा वाटला असेल, समजला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि त्यांच्या पर्यायानं तुमच्याही ज्ञानात भर पडेल. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 सोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलं अल्टिमेट गाईड.